राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप. जे व्हायचं नव्हतं तेच घडलं आणि या बातमीने शिंदे गटात एक चिंता माजलेली आहे. एकनाथ शिंदे गटाचं काय होणार? ठाकरे आणि फडणवीस पुन्हा सोबत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक. राज्यातील राजकारणावर अतिशय महत्त्वाची बातमी. पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार हे सर्वश्रुत. नेमकं काय झालंय? या बातमीने शिंदे गटासहित राज्यातील सर्व पक्षाच्या गोटात खळबळ माजवलेली आहे. नेमकं काय झालं आहे आणि पुढे काय होऊ शकतं हे आपण सविस्तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा यांच्यातील संबंध पुन्हा सुधारण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली, अशी महत्त्वाची समोर माहिती आलेली आहे. या संभाव्य घडामोडीमुळे सत्ताधारी गटातील उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जे काही 2014 ते 2019पर्यंत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र सत्ता उपभोगली, मात्र 2019च्या नंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या वादातून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन करून घेतली. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडले होते. मात्र 2022मध्ये शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. शिंदेंमागे भाजपा होती आणि त्यांनी भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळवलं. या घटनेने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला. परंतु आता जे काही राजकारणात सर्व काही माप असतं, याच गोष्टीने आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा जुनी मैत्री घेऊन पुन्हा राज्याच्या राजकारणात उतरणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला आहे आणि त्यांची काल महत्त्वाची बैठकसुद्धा झालेली आहे, अशी महत्त्वाची बातमी वृत्ताने एका दिलेली आहे. भाजपला महाराष्ट्रात मजबूत स्थान हवे आहे. ठाकरे गटाला सत्ता आणि संघटनात्मक बळ वाढवायचे आहे. जर दोन पक्ष एकत्र आले तर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलू शकतं. ठाकरे आणि भाजपा एकत्र आल्यामुळे सर्वात मोठा फटका शिंदे गटाला बसेल, कारण सध्या शिंदे गटाचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावर भाजपाच्या पाठिंब्यावर आहे. त्यामुळे अशी जर आघाडी झाली तर शिंदे गटासाठी हा गेम चेंजर ठरू शकतो. पण भाजपा आणि उद्धव ठाकरे लवकरच पुढील काही दिवसात एकत्र येतील आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचं अस्तित्वच उद्धव ठाकरे भाजपाच्या मदतीने संपवतील, यात काही शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. सध्या ते विरोधात आहेत आणि पक्षाचे चिन्ह, संघटना आणि आमदार यावर संघर्ष सुरू आहे. सत्ता परत मिळवायची संधीसुद्धा उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे विरोधकांवर दबाव आहे, त्यांच्या समर्थकांमध्ये दबाव आहे. अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. मात्र भाजपसोबत गेल्याने पक्ष, चिन्ह आणि सर्वच मिळेल आणि जी काही पक्षाला गळती लागली आहे तीसुद्धा थांबेल. या उलट आपला मुख्य शत्रू असलेला शिंदेगडसुद्धा त्याचं अस्तित्व हळूहळू संपवायला उद्धव ठाकरे भाजपाच्या मदतीने पुढे राजकारणात येऊ शकतात. त्यामुळे ठाकरे फडणवीस पुन्हा सोबत ही चर्चा केवळ अफवा आहे की वास्तवात रूपांतर होणार आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. परंतु उद्धव ठाकरे हे काही शांत राहून सध्या अनेक घडामोडी राजकीय पडद्यामागे करत आहेत, हे मात्र निश्चित. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र यावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.